गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. नमस्कार, मी मनोज सपकाळे, अदालत टाइम्स न्यूज जळगाव. आपण आहे जळगाव शहरातील भास्कर मार्केट येथे आणि भास्कर मार्केट येथे आपण बघू शकता की माझ्या मागे जे दुकानं आहेत हे 2013 पासून नगरपालिकेने याचा करार न भरल्यामुळे या लोकांना वारंवार इथं त्रास भोगतला जात आहे. आपल्यासोबत या भास्कर मार्केटमधले काही लोक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण की कशा प्रकारे या लोकांना इथं नगरपालिकेकडून त्रास दिला जातो आणि या कर संदर्भात त्यांचं म्हणणं काय आहे. दादा, आपण येथील भास्कर मार्केट येथील कर्मचारी आहात आणि आपलं इथं दुकान आहे, आपण कशा प्रकारे इथं उदरनिर्वाह करता? आमचा जेमतेम व्यवसाय आहे आणि 13 पासून आमचा करार संपलेला आहे आणि तो करार नवीन नगरपालिकेने करून देण्यात यावा हीच आमची नगरपालिकेकडे विनंती आहे आणि तो आतापर्यंत झालेला नाही. आम्ही आमचे याच्या 2% भाडे भरायला तयार आहोत, जे काही आमच्याकडे निघेल ते. तरी नगरपालिकेने यांच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे आणि आमचा करार करून आमचा मार्ग सुरळीत करावा हेच आमचे नगरपालिकेकडे विनंती आहे. आपल्यासोबत इथे जळगाव शहराचे शिवराम काका सुद्धा आहेत. यांच्याकडून जाणून घेऊया आपण की शिवराम काका यांनी वारंवार नगरपालिकेला अर्ज वगैरे देऊन सांगण्यात आलं होतं की भास्कर मार्केट येथील करारासंदर्भात त्यांचं म्हणणं काय ते जाणून घेऊया. नगरपालिका ही नागरिकांना सुविधा देणारी संस्था आहे, नफा कमवणारी संस्था नाही आणि म्हणून यांना राज्य सरकार आणि केंद्र सरकार फंडिंग देत असतं. आता हे भास्कर मार्केट जे काही बनवलं गेलं आहे, कलेक्टर भास्कर पाटील यांनी ते कमी दराने गरीब लोकांना दुकानं चालवता यावी म्हणून, आणि तो जर त्यांचा उद्देश या ठिकाणी साध्य झालाय. पण आता हे आमचे काका सांगतात दुकानदार की 2013 पासून आमचा जो करार होता तो संपलेला आहे आणि म्हणून मी असं म्हणतो, जळगाव नगरपालिकेची जबाबदारी आहे, जळगाव शहरामध्ये जे काही 3500 दुकानं आहेत त्यांचं रिन्युअल केलं पाहिजे. लोकांना टांगून ठेवू नये. त्याचं कारण सांगतो का टांगून ठेवलं. माझ्या माहितीप्रमाणे जळगाव शहरातील 5-7 नगरसेवक यांची एक सिंडिकेट आहे. हे जर समजा लोकांचा करार केला नाही, रिन्युअल केलं नाही, तर या लोकांकडनं अनौथराईज वसुली करतात. जशी वसुली तो मुकद्दर का सिकंदर करत होता, जशी वसुली मुंबईला दाऊद इब्राहिम करत होता, अशी वसुली हे जळगावचे नगरसेवक करतात आणि म्हणून हा करार करत नाही. यांना नगरपालिकेचं उत्पन्न वाढवायचं नाही आणि या लोकांना टांगून ठेवायचं, त्यांच्याकडनं पैसा काढायचा आहे. जर कोणी दुकानदाराने पैसा दिला नाही, उद्या ते आयुक्ताला सांगून, महापौराला सांगून त्याचं दुकान सील करायला येतात. हे चुकीचं, हे दादागिरी आहे. शिवराम काका, इथं हे जे भास्कर मार्केटचा जो एरिया आहे स्ट्रीट लाईट नाहीये, शौचालय नाहीये, पाण्याची व्यवस्था नाही, त्या संदर्भात आपण काय सांगतो? हा, मला नागरिकांना या दुकानदारांनी सांगितलं या ठिकाणी स्ट्रीट लाईट बी नाही आहे. अरे कमाल आहे, एवढे दुकान आहे, त्या दुकानांमध्ये माल आणता लागू का? इथं काय पाण्याची सोय नाही आहे, इथं शौचालय सुद्धा नाही. अरे असं कसं? इट इज अ पब्लिक एम्युनिटी, इट इज अ पब्लिक एम्युनिटी अँड दॅट शुड बी प्रोव्हाइडेड बाय म्युनिसिपल कॉर्पोरेशन. काय करताय? साफसफाईची आहे मोतारीची, आम्ही स्वतः पैसे जमा करून ते सर्व दुकानदार आम्ही साफसफाई करतो. हे बघा, हे दुकानदार म्हणतात आम्ही दुकानाचं ते भाडं तर देतो आणि आमच्या खर्चाने साफसफाई अमुक डमुक करून देतो. जर सगळं जळगाव शहरामध्ये असं जर चाललं, का गरज आहे नगरपालिकेची? माझा कचरा मी फेकून देईल, माझा संडास मी साफ करून घेईल, माझा रस्ता मी डांबरीकरण करून घेईल, मग नगरपालिकेची गरज काय? हा खरा प्रश्न उद्भवतो.